हेलो एवरीवन, नमस्कार। आपका स्वागत है कोकोनट वेलनेस फाउंडेशन में। और आज हमने यहाँ पर वेलनेस का वर्कशॉप किया, जहाँ पर सभी कैंसर मरीज यहाँ पर टाटा हॉस्पिटल के जितने भी पेशेंट लोग रहते हैं वो यहाँ पर ट्रीटमेंट करने आते हैं और हम उनको मेडिटेशन करवाते हैं, हेल्थ के बारे में बताते हैं, कैसे बीमारी से बाहर आना है, कैसे अपने आप को खुद पर भरोसा रखना है और कैसे अपनी बीमारी का जो डर है वो कैसे आप अपने माइंड से निकालेंगे और कैसे एक सुंदर तंदुरुस्त लाइफ आप जी सकते हैं, उसके बारे में हमने आज मेडिटेशन किया, वर्कशॉप किया, बहुत सारा सिखाया, विजुअलाइजेशन टेक्निक किया। और आज यहाँ पर हमारे साथ सभी लोग हैं और बाकी सब लोग अभी बाहर चले गए हैं। तो आज ये जो भैया है वो बताएंगे आपको कि आज का जो वर्कशॉप है उनको कैसा लगा है। आइए हम उन्हीं के मुँह से सुनते हैं। आइए। हॅलो, माझं नाव कैलास भानुदास तिलके आहे. मी राहणारा जालना इथले आहे. माझा भाषा ब्रेन ट्यूमर झालेला आहे. आम्ही इथं टाटा हॉस्पिटलला आलेलो आहे. 2022मध्ये त्याचं आम्ही ऑपरेशन केलेलं आहे. पण आज मॅडमना इथं आल्या आणि वेळ दिला, आम्हाला त्यांचा अनमोल वेळ दिला. आणि माझ्या जीवनातला मेन म्हणजे इतकं मला आनंद फील झालेला आहे की बस विचारायचं कामच नाही. मॅडमनं कसं सांगितलं, कॅन्सरचं तुम्ही डोक्यात कधी ठेवलं तर कव्हर पण बी राहील, मरेपर्यंत बी राहील. आणि नाही ठेवलं तुमचं आजच कॅन्सर दूर होईल. दुसरी गोष्ट सांगायचा मुद्दा म्हणजे एकच की मॅडमनं जितकं समजून सांगितलं की जीवनात कसं जगायचं, कसं करायचं, आपल्या गोलवर आपण फोकस करायला पाहिजे, आपण इतरांना लक्ष द्यायलाच नाही पाहिजे. हे सगळ्यात मेन गोष्टी मॅडमनं समजून सांगितली. दुसरी गोष्ट म्हणजे श्वासावर काय सांगितलं मॅडमनं, आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, हे पण मॅडमनं खूप सुंदरपणे समजून सांगितलं. त्याच्यामुळं मॅडमचं मी खूप आभारी आहे. मॅडमना एवढा अनमोल किमतीचा वेळ आम्हाला दिलेला आहे. आणि मॅडमचे हर वेळेस मी जेव्हा बी येणार, मी मॅडमचे हर वेळेस क्लास करणार, वेळ घेणार आणि भेटणार मॅडम, ही गोष्ट पक्की आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच.